राम राम शेतकरी मित्र, आपल्या चॅनल जर आपण नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक करा. तर शेतकरी मित्र, सध्या पावसाचे वातावरण खूप कमी आहे. धाकला पूक आहे, त्यामुळे या पुकामध्ये पाऊस हा एकदम सध्या तरी अल्प आहे. हा पहिल्या चरणामध्ये पाऊस कमी आहे आणि नंतर म्हणजेच 28 तारखेच्या नंतर 2-3 दिवस 31-1-2 या तारखांना महाराष्ट्रात पाऊस राहणार आहे. तो मराठवाडा विदर्भात देखील पाऊस राहणार आहे आणि मुंबई रत्नागिरी या भागामध्ये देखील पाऊस राहणार आहे. आणि खास करून सांगायचं म्हणजे शेतकरी मित्रांनो, ऑगस्ट महिन्यात चांगल्या जोरदार पावसाचे संकेत हे IMD मॉडेलने दिले आहेत. तर शेतकरी मित्रांनो, 6 ऑगस्टपासून तसं पाहिलं असता 3 ऑगस्टलाच नक्षत्र बदलत आहे. त्याच्यात वाहन हत्ती आहे आणि हत्तीच्या वाहनामध्ये पावसाचे प्रमाण चांगले असते, परंतु हे प्रमाण पावसाचे चांगले असते, परंतु पहिल्यांदा ह्याच्या चरणात का मध्यभागी का शेवटला कोणत्या टायमिंगला पाऊस चांगला असतो हा पंचांग काही सांगत नसतं जास्त करून. पण एवढं की 15 दिवसामध्ये चांगला पाऊस पडेल, काही दिवसात काही दिवस, असा हा अंदाज त्या नक्षत्राचा असतो. परंतु शेतकरी मित्र, IMD मॉडेलने हा पावसाचा अंदाज 6 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट दरम्यान चांगला जोरदार पाऊस राहणार आहे. कारण की शेतकरी मित्र, हिंद महासागर, प्रशांत महासागर ह्या दोन्ही महासागरामध्ये जवळजवळ 99% लो प्रेशर तयार झाले आहेत दोन्ही महासागरामध्ये. आणि बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्र या दोन्हीच्या मध्ये देखील लो प्रेशर तयार झाला आहे. 4 ऑगस्टलाच वातावरण खूप तयार झालं आहे. त्यामुळं महाराष्ट्रात 6 ऑगस्टपासून चांगल्या जोरदार पावसाचे संकेत येतं. शेतकरी मित्र, काळजी करायची नाही, कारण 6 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट दरम्यान 100% पाऊस येणार म्हणजे येणार शेतकरी मित्र. परंतु तोपर्यंत पाऊस हा 6 ऑगस्टपर्यंत पाऊस हा महाराष्ट्रामध्ये जवळजवळ बऱ्याच भागात अल्पच राहणार आहे. मुंबई रत्नागिरी किनारपट्टी सोडता बाकी इतर जिल्ह्यांमध्ये पाऊस अल्पच राहणार आहे. परंतु काही जिल्ह्यांमध्ये पिकाची बुक भागून असा पाऊस राहणार आहे. तर शेतकरी मित्र, सध्या आज 21 तारीख आहे आणि हा पाऊस सध्या तरी पावसाचे प्रमाण कुठेच नाही दाखवत आहे, पण पाऊस येणार नाही, येत नाही आणि येण्याची सुद्धा खूप कमी संकेत आहेत. कारण की शेतकरी मित्र, या पुकामध्ये पावसाचे प्रमाण अल्पच असते, पाऊस जास्त पडत नसतो, नॉर्मलच पाऊस असतो. तरी ते शेतकरी मित्र, परत खास सांगायचं म्हणजे हा पाऊस 6 ऑगस्टपासून चांगला जोरदार राहणार आहे. आणि 26 ऑगस्टला मराठवाड्यामध्ये बीड, परभणी, हिंगोली तसेच जालना या भागामध्ये थोडेफार पाऊस राहील, तसेच लातूरच्या काही भागामध्ये. आणि परत पाऊस थोडा बंद राहील आणि तो पाऊस परत 31 तारखेला आणि 1 ऑगस्टला या दरम्यान देखील थोडा पाऊस होईल या नक्षत्रामध्ये. आणि त्याच्यानंतर परत पुन्हा आणखीन पाऊस हा 5-6 दिवस खंड राहील. तसेच हा पाऊस विदर्भ साईडला देखील राहील आणि त्याच्यानंतर पाऊस हा 4-5 दिवस पावसाचा खंड राहील आणि 6 ऑगस्टपासून चांगल्या जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे. हा पाऊस शेतकरी मित्र एकदम अति जोरदार पाऊस राहणार आहे. मुंबई किनारपट्टी, रत्नागिरी, कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, नाशिकचा काही भाग या भागामध्ये परत अतिवृष्टी होण्याचे संकेत आहेत. तसेच विदर्भ साईडला देखील चंद्रपूर, भंडारा, गोंदिया तसेच अमरावतीचा काही भाग या भागामध्ये अतिवृष्टी राहणार आहे. 6 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट या दरम्यान चांगला जोरदार पाऊस राहणार आहे, अतिवृष्टी राहणार आहे. आणि मराठवाड्यामध्ये पाऊस हा सर्वसाधारण ते जोरदार पाऊस राहणार आहे. जवळजवळ हा पाऊस शेतकरी मित्र 1 हप्त्यामध्ये 20 ते 25 मिलीचा पाऊस राहणार आहे. आणि एखाद्या वेळेस हा पाऊस त्या नक्षत्रात कंटिन्यू जर लागला तर मराठवाड्यामध्ये देखील बऱ्याच जिल्ह्यात चांगलं पाणी होणार आहे आणि विदर्भात देखील पाणी होणार आहे. खास करून सांगायचं म्हणजे शेतकरी मित्र, महाराष्ट्रामध्ये 6 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट या दरम्यान बऱ्याच भागामध्ये, बऱ्याच जिल्ह्यांमध्ये वावणी पाऊस होणार आहे. जवळजवळ सर्वच जिल्ह्यामध्ये वावणी पाऊस होणार आहे, काळजी करायची गरज नाही. आणि हा पाऊस बरोबर 6 ऑगस्टपासून चांगला जोरदार पाऊस राहणार आहे. नद्याला पाणी देखील येणार आहे, असा हा पाऊस राहणार आहे. तरी शेतकरी मित्र, परत आणखीन अपडेटमध्ये काही जर बदल झाला, पाऊस अलीकडे सरकवतो का पलीकडं का कोणत्या तारखांना, पाऊस तर येणार आहे. 6 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट दरम्यान पाऊस जोरदार राहणार आहे. पण ह्याच्यामध्ये तारखामध्ये काही फरक पडणार आहे, अलीकड पलीकड असा फक्त हा पावसाचा हे राहणार आहे की 6 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट या दरम्यान पाऊस कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये राहणार आहे. कारण की त्यात थोडा काय बदल होतो, हे तर बदल झाल्यानंतर आपणास परत आणखीन दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण सांगू.
तरी शेतकरी मित्र सध्या तरी आपल्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब लाईक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.